वर्ष 30 नंतर ना आपल्या शरीरामध्ये काही नॅचरल बायोलॉजिकल चेंज होतात आणि हे बदल ना हळूहळू होतात, त्यामुळे ते आपल्याला इतक्या लवकर जाणवत नाही. जसं की आपल्या हार्मोन्समध्ये चेंज होणं, आपला मसल मास होणं, बोन डेन्सिटी यासारखे बदल शरीरामध्ये जाणवतात. त्यामुळे वर्षातून एकदा तरी आरोग्याची तपासणी करणं गरजेचं आहे. पहा, वयाच्या 30 वर्षानंतर आपला BMR हा कमी होतो, त्यामुळे फॅट बर्निंगची प्रोसेस स्लो होऊन जाते. मग वजन वाढणं, थकवा जाणवणं यासारख्या तक्रारी जाणवतात. या केसमध्ये तुम्ही सर्वप्रथम ब्लड शुगर टेस्ट करायची आहे, त्यानंतर HbA1c तुमचा चेक करायचा आहे आणि लिपिड प्रोफाईल, ज्याच्या थ्रू तुम्हाला तुमचे कोलेस्ट्रॉलची लेवल माहिती पडते. दरवर्षी वयाच्या 30 वर्षानंतर दर 10 वर्षांनी 3 ते 8% मसल लॉस होतो आणि मग त्यानंतर तुमच्या शरीराची झीज व्हायला सुरुवात होते. तर या केसमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12 सारख्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत. आणि बघा, जेव्हा बोन डेन्सिटीला सुरुवात होते त्यावेळेस ऑब्व्हियसली तुम्हाला फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. त्यानंतर बोन्समध्ये गॅप होण्याची शक्यता असते, कंबरदुखीसारखे आजार जाणवतात, त्रास जाणवायला सुरुवात होते. मग या केसमध्ये व्हिटॅमिन C, कॅल्शियम, व्हिटॅमिन D अशा टेस्ट आणि बोन डेन्सिटी स्कॅन या टेस्ट करणं आवश्यक आहे. त्यानंतर स्त्रियांमध्ये 30 वर्षानंतर हार्मोनल चेंजेस होतात. इस्ट्रोजनची पातळी वाढते, थायरॉईडचे चॅलेंज वाढतात. तर या वेळेला तुम्हाला थायरॉईडची टेस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला TSH, T3 आणि T4 या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे माहिती मिळू शकते. त्याच्यानंतर गरज असल्यास तुम्ही हार्मोनल टेस्टही करू शकता, जेणेकरून तुमच्या हार्मोन्सची बॅलन्स किती आहे आणि अकॉर्डिंगली मग तुम्हाला वेट लॉसची जर्नी सुरू करताना अजिबात त्रास होत नाही.